चॅनलच्या माध्यमातून पाथरी येथून शेतकरी आपल्या घोडेगाव बाजारमध्ये आले होते आणि या टॉपच्या चार वाघिणी आहेत. पाहू शकता शेतकरी बांधवांनो, घोडेगाव बाजाराच्या एकदम टॉपच्या म्हशी द्या. शिवा महाराज चौगुले रामर घोडेगाव यांच्या म्हशी द्या आणि आपली जमात डेअरी फार्मार्फत व्यवहार चालू आहे. भाऊ तुमचं नाव, गाव, ॲड्रेस सांगा बरं. रेणाकाळे गाव, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. तुमचं नाव? शेख अफरोज. शेख अफरोज भाई, तुम्ही त्या म्हशी आपल्याला महाराज तुम्ही आम्हाला अडीचचा भाव सांगितला होता आणि भाऊनी मला 21 पासून म्हशी मागायला सुरुवात केली होती. बरोबर. 1.5 लाखावर तर आपला व्यवहार लय वेळ थांबला. नंतर 1.60 झाली. तुम्ही म्हणले मला 2 घ्यायची. बरोबर आहे की नाही? एकदम पारदर्शक व्यवहार आपला मराठी भाषेत सुटसुटीत, गमच्या खाली हात नाही काय नाही. बरोबर आहे की नाही? आणि तुम्ही फायनल काय म्हणले आपल्याला ह्या म्हशी आपल्याला 170 नाही घ्यायच्या. आणि बरं का महाराज, सगळा पसारा सोडून द्या. मोकळ्या मानाने या म्हशी का 1,70,000 रुपयाच्या भावाने या 4ही म्हशी आपण त्यांना दिल्या आहेत. 20 लिटरच्या गुलीत अंगाची सांगाची म्हैस कोणत्या प्रकारे आजारी नाही आणि 1,70,000च्या भावाने द्या बरं मोकळ्या मानाने. पूर्ण हत्तीच्या मापाच्या म्हशी आहेत. बघू शकता हत्तीच्या मापाच्या म्हशी 4ही म्हशी 1 लाख काय भावाने दिल्या? 1,70,000 रुपयाच्या भावाने. 1,70,000 रुपयाच्या भावाने या 4ही म्हशी दिल्या आहेत. म्हशी खाली आहेत, 1 नंबर क्वालिटीत म्हशी आहेत बघू शकता. तर शेतकरी आपले आले होते. काय नाव म्हणले आपलं? तुमचं नाव काय? शेख समीर. तुमचा सगळा व्यवहार तुमच्या म्हणण्याप्रमाणे झाला का? सगळं एकदम मराठी भाषेमध्ये व्यवहार आपल्या गमच्या खाली व्यवहार नाही काही झाले. व्यवहारात तुम्ही समज नाही का? तुम्ही पाथरी बाजार फिरले, परभणी बाजार फिरले, माल तुम्हाला असा माल पुढं पाहायला भेटला बी नसेल आणि हरियाणाला ह्या म्हशीला 2 लाखाच्या पुढे पैसे लागते. झालेल्या व्यवहारात तुम्ही समज नाही का? महाराष्ट्रातील शेतकरी बांधवाला शकील व्हायचा व्यवहार आणि घोडेगावच्या बाजाराविषयी काय सांगतात? नंबर 1 आहे. नंबर 1 बाजार आहे. हां, नंबर 1 शकील भाई आहे. आम्ही 4 म्हशी घेतले, तुम्ही बी या शकील भाई कोण म्हशी खरेदी करा. शकील भाईकडे आल्यावर शेतकऱ्याचा फायदा होतो का? 100% होतोय ना? 100% होत. ओके. झालेल्या व्यवहारात तुम्ही समाधानी ना? हो, समाधान. ओके. शेतकरी बांधव अशा प्रकारे अंगाच्या साडाच्या दुधाच्या बोलीमध्ये एकदम आता झाली भूमिका का भाव वाढलेत कोणत्या प्रकारचे भाव वाढ? फक्त 10-5 रुपये झाली, जास्त काय भाव झालेले नाही, भाव वाढ झालेली नाही. योग्य किमतीमध्ये एकदम खात्रीशीर म्हशी खरेदी करायचं एकमेव ठिकाण म्हणजे आपलं जिजामाता डेअरी फार्म. शेतकरी बांधवांना ज्या रेटमध्ये जसे शेतकऱ्याची परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये आपल्याकडं म्हशी शेतकरी बांधवांसाठी उपलब्ध आहेत. 1,20,000 रुपयापासून तर 1,80,000 रुपयापर्यंत हायेस्ट म्हशी ह्या आपल्या जिजामाता डेअरी फार्ममध्ये आणि घोडेगाव बाजारमध्ये उपलब्ध आहेत. अशा म्हशी जर कोणाला खरेदी करायच्या असतील तर तिने आपल्याला संपर्क करून या. त्यासाठी माझा संपर्क क्रमांक आहे 91-19-499-505. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बघू शकता आता म्हशी दाखवा. म्हशी बघा खाली झालेली म्हशी बघू शकता. हिला 20 लिटर दूध आहे. मीची चालू ठेका बघू शकता. ही 8 दिवस टाईम हिला खाली व्हायला. एकदम म्हैस बिग साईजमध्ये तुम्ही जात बीत बघितली नसल बघितली एकदम प्युअरमधले म्हशी त्या आणि ह्या आपल्या जिजामाता डेअरी फार्ममध्ये विक्री झालेल्या आहेत. आता हिचा ठेका पिळल्यानंतर सुद्धा म्हशीला किती पावर या सगळ्या म्हशी विक्रीस झालेल्या आहेत. 1,70,000 रुपये भावानी. जे ओरिजिनल रेट आहे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. आता म्हशी पिळून झालेल्या आहेत. आता भरायची तयारी चालू आहे बघू शकता. आता या म्हशी भरून थेट आपल्या परभणीला जाणार आहेत. बघू शकता आता भरायला चाललेले आहेत म्हशी. ही पण म्हैस भरायला चाललेली. ओके. बघू शकता आता या 2 म्हशी भरलेल्या आहेत. अजून आता गाडी येणार आहे अजून एक. तिला म्हशी भरून द्यायची.